नमस्ते, स्मिताज गॅलीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण गवारीची रस भाजी करणार आहोत। त्यासाठी मी इथे 200 ग्रॅम गवार घेतली आहे। गवार स्वच्छ करून घेतली आणि पाण्यातून धुवून निथळत ठेवलेली आहे। इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात एक छोटा चमचा तेल घालूया आणि आपण जी गवार स्वच्छ करून घेतली ती ह्या तेलावरती एक 3 ते 4 मिनिटं आपण भाजून घेऊया। सारखी हलवत राहायची गवार, नाहीतर खाली लागू शकते। इथे मी गवार चांगली 3 मिनिटं भाजून घेतले। आता ती आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये मी पुन्हा 2 चमचे तेल घातले। तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग घालूया। 7-8 कढीपत्त्याची पानं घेतलीत ती घालूया आणि एक छोटा कांदा घेतला बारीक चिरून तो त्यात घालूया आणि कांदा आपण 2-3 मिनिटं चांगला परतून घेऊया। चांगला कांदा भाजलेला आहे। इथे मी खोबरं आणि लसूण मिक्सरला बारीक करून घेतलं आहे। त्यातलं 1-2 चमचे भरून खोबरं आणि लसूण घालूया आणि कांद्याबरोबर ते पण परतून घेऊया। कांदा लसूण पण छान परतून झालेला आहे। 1 चमचा मिक्स मसाला, पाव चमचा हळद, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकून कांद्यावरती मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅस एकदम बारीक केला आहे। मसाले छान भाजले गेलेत, त्याच्यावर आपण भाजलेली गवार घालूया आणि व्यवस्थित मिक्स करूया। गवार आपली छान मिक्स झालेली आहे। चवीनुसार मीठ घालूया आणि पुन्हा भाजी मिक्स करून घेऊया। इथे मी बाजूच्या गॅसवरती पाणी तापत ठेवलं होतं। 1 ग्लास भरून गरम पाणी घेतलं आहे, ते आपण त्यात घालूया आणि भाजी आपली व्यवस्थित मिक्स करूया। आणि ही भाजी आपण वरती झाकण न ठेवता गवार आपली शिजेपर्यंत चांगली मीडियम गॅसवरती 12 ते 15 मिनटं शिजवून घेणार आहोत। तुम्ही बघू शकताय 15 मिनटानंतर भाजी आपली छान तयार झाली आहे। पाणी पण बऱ्यापैकी आटलेलं आहे त्यातलं आणि गवार पण आपली चांगली शिजलेली आहे। आता त्याच्यात आपण अर्धा चमचा गरम मसाला घालूया। 1 मोठा चमचा मी शेंगदाण्याचा कूट घेतला आहे, तो त्यात घालूया आणि वरून थोडीशी बारीक केलेली कोथिंबीर घालूया आणि भाजी पुन्हा व्यवस्थित मिक्स करूया। अशी आपली गवारीची रस भाजी तयार झालेली आहे। ही भाजी भाकरीबरोबर खूपच छान लागते। अशीच तुम्ही करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा। पुन्हा भेटूया अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत।